कंप्लीट सकाळी मी 9 वाजता घरातून बाहेर पडले. इथे महाबळेश्वरला मी 10 वाजता आले. 10 वाजता आल्यानंतर अक्षरशः संपूर्ण कार्यालय ऑफिस आहे तहसीलदारचं ते बंद होतं. 11 वाजता सगळी जी कर्मचारी होती ती कर्मचारी आलीत. तर काही अशी कामं होती की मला ॲफिड्यूट करायची होती. तर ॲफिड्यूट करण्यासाठी 100चा जो बॉन्ड असतो तो बॉन्ड चालतो. मात्र इथं कसं आहे की 500चाच बॉन्ड तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्याच्यावरतीच तुमच्या ॲफिड्यूटची कामं केली जातील. म्हणजे थोडक्यात जिथं 100चं काम आहे तिथं 500 रुपये घालवून माणसांना कामं करायला लावली जातात. खरं बघायला गेलं तर 100च्या बॉन्डवरती जर कामं होत असतील तर 500चा बॉन्ड घेण्याची काही गरजच नाही आहे. तर आता मी 2 100चे बॉन्ड घेतलेले. तर त्यातील दोन्ही बॉन्ड माझे 100चे नाकारले आणि मला सांगितलं 500चाच बॉन्ड घ्या. तर आता एक मी 500चा बॉन्ड घेऊन एक माझा ॲफिड्यूटचं काम झालेलं आहे आणि दुसरं ॲफिड्यूटचं काम बाकी आहे. तर आता जे साहेब आहेत ते साहेब कर्मचारी हे 12 भानगडी सगळे मिटिंगला बसलेले आहेत. तर आता त्यांचीच वाट बघते की कधीशी बाहेर येत आहेत म्हणजे मला काम करायला. हा आहे 100चा बॉन्ड आणि या 100च्या बॉन्डवरती मला ॲफिड्यूट करून घ्यायचं आहे. तर आता बघू होतं आहे का ॲफिड्यूट. 500 घेतलंय का? नाही 500चा नाही घेतला, 100चा घेतलेला आहे. जर 100चा होत असेल तर 500ची काय आवश्यकता आहे. कसं होतं तुम्हाला बसा म्हणलो बोलवायला लावलंय काय विचारतो कसं असतं हे काय आम्ही वैयक्तिक काढत नाही. शासनाने जर 500चा वापरा म्हणले तर आम्ही मग त्याला विचारतो ना काय असेल ते. सगळंच आपल्याला इथं माहीत नसतं. तुमची अडचण मला समजली की हे तुमचं ॲप्लिव्ह करायचे 100 रुपये करून द्या असं तुमचं मागणी एवढंच विषय बोला ना. लय अक्षर पुढे जाते मागं जाते कुठं काही ते काय करा हे करून 100वर करू दे त्यांना नकारले त्रास देऊ परत 500 घ्या. बघितलं का मंडळी, जिथे 100 रुपयाच्या बॉन्डचं काम आहे तिथं 500 रुपयाचा बॉन्ड जबरदस्ती दिला जातोय आणि त्याच्यावरती ॲफिड्यूट करायला लावलं जाते. सकाळी 9 वाजता घरातून बाहेर निघाले आणि आता चक्क 2 वाजलेले आहेत. एक किरकोळ काम होतं की जे शेतीचं क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे सासऱ्यांच्या नावावरती आणि त्यांची एक संमतीपत्र म्हणजे सासऱ्यांचं एक संमतीपत्र हवं होतं आणि त्या संमतीपत्रासाठी आज मला सकाळी 9 वाजल्यापासून 2 वाजलेले आहेत. हे जे पाठीमागं चालत आहेत ते माझे सासरे आहेत आणि यांचं संमतीपत्र हवं होतं. तर फक्त एक ॲफिड्यूट करण्यासाठी जर अर्धा दिवस तहसीलदार ऑफिसमध्ये वेळ जर माणसांचा जात असेल तर जी शिकलेली माणसं नाही आहेत त्यांचा वेळ किती जात असेल काही शासकीय कामं करण्यासाठी. गोष्ट छोटीशी आहे पण विचार करण्यासारखी आहे. बघा आता तुम्हाला काय वाटतं नक्कीच याच्या संदर्भात मला कमेंट तुम्ही करू शकता. मुद्रांक विभागाने नोव्हेंबर 2024मध्ये एक सर्क्युलर काढले होते ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शपथपत्रांसाठी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरऐवजी तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर देखील वापरू शकता किंवा प्लेन पेपरही चालेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती शपथपत्रांची कामे होत असतील तर 500 रुपयाचा बॉन्ड पेपर घेण्यासाठी एवढी सक्ती का बरं.